काही खाऊशी वाटत नव्हतं, थंडीमध्ये काहीतरी असं मस्त चमचमीत खावं असं वाटत होतं. तर मग डोक्यात एक विचार आला की मम्मी ज्या पद्धतीने टोमॅटोचा ठेचा बनवते अगदी त्याप्रमाणे करून खावा आणि ते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. तर येथे मिरच्या घेतल्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि खूपच लांबट होत्या, तर ते व्यवस्थित काय परतल्या गेल्या नसत्या, म्हणून त्याचे असे 2 भाग करून घेते म्हणजे व्यवस्थित परतल्या जाऊ शकतात. मिरच्या जेवढ्या छान भाजल्या गेल्या तेवढा ठेचा खायला एकच नंबर लागतो. तर मिरच्या चांगलं परतत आल्या की त्यामध्ये आपल्याला 2 चमचा तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की लागलीच त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची कडक फोडणी द्यायची आहे. जिरेच टाकायचे आहेत आपल्याला, त्यामध्ये मोहरी टाकायची नाही आहे, कारण जिऱ्याने टेस्ट इतकी छान येते ना तुम्हाला ह्या ठेच्याला काय सांगू. तुम्ही करून बघा, नक्की आवडेल. तर मस्त असं जिरे टाकायचे आहेत. तुम्ही जर एकदा हा ठेचा करून ठेवलात तर 4 ते 5 दिवस आरामात आपण खाऊ शकतो. भाकरीबरोबर चपातीबरोबर एकच नंबर लागतो. आता इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लसण जेवढं टाकेल तेवढं छान लागतं आणि लागलीच मीठ टाकायचं. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला कांदा घेतला आहे, मी 2 कांदे घेतलेत कट करून, बारीक कट केलेत आणि चांगलं परतायचं आहे. अशाच प्रकारे बारीक काप करायचे कांद्याचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आणि कांदा चांगला परतत आला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटो मी 2.5 टोमॅटो एकदम बारीक असं कट करून घेतलेत आणि चांगलं परतायचं आहे. आणि टोमॅटो टाकल्यानंतर पाणी सुटतं टोमॅटोला, तर मग आपण काय करायचं, कमी गॅसची फ्लेम करून ताट झाकून ठेवायचं. 5 ते 10 मिनिट ताट झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो चांगला गाळ होतो. आणि नंतर भरभरून कोथिंबीर टाकायची. जेवढं कोथिंबीर टाकाल तुम्ही ह्या ठेच्याला एकच नंबर चव येते. आणि हे बघा, आता त्यामध्येच मी मस्त असं स्मॅश करते. जो वरवटा असतो आपण जो वाटायला दगडाचा असतो, तर त्याने मी स्मॅश करते. जर तुमच्याकडे स्मॅशर असेल त्यानेही करू शकता. आणि जर काळा तवा तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये करा, एकच नंबर होतो. माझ्याकडे काही काळा तवा नव्हता म्हणून मी कढईमध्येच करते. आणि असंच वाटायचं आहे, स्मॅशरने वाटा किंवा तुमच्याकडे असं काय वाटायचं असेल तर त्याने वाटा. खरं तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि गरम गरम भाताबरोबर म्हणा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकच नंबर लागते. आणि चव मात्र तुम्ही ही खाल्ल्यानंतर विसरणार नाही, हे नक्की खूप छान लागतं. तर अशा प्रकारे माझं बनवून तयार आहे टोमॅटोचा ठेचा. हा 4 ते 5 दिवस इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. भेटूया पुन्हा.